तुमचं नाव काय? नमस्कार, मी विशाल केदार, स्वराज्य संघटना तालुका प्रमुख. आणि नमस्कार, मी प्रवीण गाडगे पाटील, अखिल भारतीय छावा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रवक्ता. आज तुम्ही आज उपोषण बसण्याचं कारण काय? नगरपालिकेसमोर उपोषणाला बसलाय. काय 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 मागणी? आज गेल्या 14 तारखेला आम्ही 5-7 मागण्या संदर्भात आम्ही शिवोलीला लेटर दिलते. त्याच्या संदर्भात त्याचे उत्तरे अशी आलेत की उडवाउडीचे उत्तर आलेत पूर्णपणे. मागण्या आमच्या अशा आहेत की जे वंदे मातरम चौक ते मिरज रोड याच्या पद्धती जे काही पूल बसवलेत त्याचं आम्हाला समिती नेमावी त्यांनी, ही प्रामुख्याने मागणी आहे. दुसरी मागणी आहे आमची त्रिमूर्ती टाकीजवळ जे बांधण काम चालू आहे, जे त्रिमूर्ती टाकी समजचं, त्याचा आम्हाला तपशील अहवाल मिळण्याबाबत जे कशा पद्धतीने काम झालंय ते, आणि शहरात कार्यभार स्वीकारल्यापासून जे एनए प्लॉटिंग झालेलं आहे त्याची आम्हाला माहिती मिळण्याबाबत. आणि तिसरं आहे शहरात झालेल्या सर्व रस्त्याची गुणवत्ता व प्रमाणपत्र त्याचा तपास अहवाल हे मिळण्याबाबत. भुयारी गटाराच्या कामाचा तपशील व याचा गुणवत्ता हे प्रमाण तपासण्याबाबत हे एक पाहिजे आम्हाला. आणि शहरात मध्ये अनधिकृत बांधकामे किती झालेत, काय झालंय, त्याचा आम्हाला एक अहवाल पाहिजे. या मागण्या संदर्भात तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा केला? अगोदर 14 तारखेला आम्ही त्यांना पत्र दिलं होतं लेखी स्वरूपात की आम्ही ह्या अशा मागण्या आहेत, आमच्या त्या मागण्या 8 दिवसामध्ये पूर्ण कराव्यात. जर 8 दिवसामध्ये पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषण लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी करू. परंतु 8 दिवसामध्ये सीओ साहेबांनी आम्हाला जे काय आम्हाला अपेक्षित उत्तर होतं ते न देता उडवाउडवीची मध्ये आम्ही बालवाडीच्या शाळेत असल्यासारखं आम्हाला उत्तर दिलेले. आता सकाळी सीओ साहेब त्यांच्या केबिन मध्ये गेले, आम्ही इथं बसलोय, आमच्याकडे तिरक्या डोळ्यानं बघत ते आतमध्ये गेले. त्याच्यानंतर परत बाहेर आले. आदरणीय नगराध्यक्ष महोदयाने त्यांना सांगितले की आपल्या कार्यालयाच्या समोर उपोषण आहे, त्या उपोषणकर्त्यांची भेट घ्या. तरीही सीओ साहेबांनी मला कोर्टामध्ये जायचं सांगून मी त्यांना उत्तर दिलेले आहे. असं परत एकदा उडवाउडवीत उत्तर देऊन ते इथं निघून गेले. मग आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की सीओ साहेब, जर हा पदभार तुम्हाला स्वीकारत होत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या. कारण जनतेला कशासाठी वेटिंग करत? पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला प्रश्न मागितले होते, आमचे प्रश्न बरोबर होते, तुम्ही दिलेलं उत्तर, हे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला दिले, पण ते समाधानकारक नाही. आम्हाला जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणापासून मागं हटणार नाही. आमचा त्यामध्ये जीव जरी गेला तरी त्याला प्रशासन जिम्मेदार राहील, ही भूमिका घेऊन आम्ही आजपासून आमरण उपोषणाला. पहिला दिवस आहे. आज पहिला दिवस आहे. आज पहिला दिवस आहे. आज शांततेमय वातावरणात उपोषण चालू आहे. उद्यापासून त्याची तीव्रता अधिक प्रमाणात होईल आणि ते सीओना उद्यापासून कळेल की बाबा ह्या उपोषणाची तीव्रता काय आहे. उत्तर दिले त्यात तुम्ही समाधानी नाही? काही सुद्धा समाधान नाही. लहान मुलाला, बालवाडीच्या मुलाला कसं उत्तर दिलं जातं तसं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. तर उत्तर तुम्हाला मिळत तुम्ही आंदोलन आणणार? समाधानकारक उत्तर मिळत असेल आणि त्या प्रश्नाला अनुसरून उत्तर असेल तर त्या ठिकाणी आमरण उपोषण मागे घेतलं जाईल, अन्यथा आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही. काही ठिकाणी भ्रष्टाचार उत्तर मिळालं तुम्ही ते मागे येणार नाही. त्या संदर्भातला आता आमचे जे सगळे मुद्दे आहेत, आम्हाला त्या संदर्भातला अहवाल पाहिजे. ज्या कामामध्ये आम्ही क्वालिटी आणि क्वांटिटीचं त्यांना मागणी केलेली आहे त्या संदर्भातला आम्हाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही उपोषण मागे घेतो. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं, पण त्यामध्ये जे मुद्दे मागितले, मग त्यामध्ये दिवाबत्तीचा असेल, शहरातील रस्त्याचा असेल किंवा त्रिमूर्ती टाकीपशी असेल, ते आम्ही त्यांना क्वालिटी आणि क्वांटिटीचा रिपोर्ट मागितला. तो रिपोर्ट आम्ही चेक करणार आहे. त्यावर आम्ही त्यांना वेळ देतोय आणि त्याच्यानंतर आमची समिती ते दिलेले कागदपत्र चेक करणार आणि त्यामध्ये जर अजून फिरत आम्हाला जर वाटत असेल की आपल्यामध्ये फसवणूक झाली तर पुन्हा आम्ही अजून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे. धन्यवाद.